मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता सत्या म्हणत असतो मम्मी यांना घरात येऊ दे. मम्मी साहेब म्हणतात की अजिबात नाही. जर यांना घरात घ्यायचं असेल तर बघ सत्या. मग सत्या म्हणतो की हे बघ मम्मी, तुझी काय अट असेल ना ती मान्य करतो मी, पण मंजू व हे वाघमारेन त्यांना घरात घे. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हे बघ, जे नेवळच्या गळ्यामध्ये तू मंगळसूत्र घातलंय ना ते काढून माझ्याकडे द्यायचं, मग तरच मी तुम्हाला घरात घेईल. तर आता लगेच सत्य म्हणतो एवढंच ना, मग करतो चल आम्ही ते पण. आणि लगेच आता जो सत्य आहे तो आता मंजूच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून मम्मी साहेबांकडे देतात आणि मम्मी साहेब म्हणतात की जा आता घरात. आता मंजून त्या घरात जातात आणि मंजून त्या घरात गेल्यावरती आता मंजूला खूप वाईट वाटत असतं, कारण की मंजूच्या गळ्यातलं मम्मी साहेबांनी मंगळसूत्र काढून घेतलं. पण आता मंजू म्हणते सत्या पण आम्ही आता घरात राहणार कुठं. सत्या म्हणतो माझी रूम देतो मी तुम्हाला, काळजी करू नका. तर आता मंजू म्हणते की अहो एवढं अरे सत्या आमच्यासाठी एवढं त्याग करायची काही गरज नाहीये. तर सत्या म्हणतो की हे तर काहीच नाही वाघमारे, तुम्ही माझा जीव वाचवलाय, त्याच्या पुढे हे काय हो, हे तर काहीच नाही त्याच्या पुढे, असं म्हणत असतं. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की हे बघा शांत व्हा तुम्ही, आणि हे बघ आम्हाला एवढं काही द्यायची गरज नाही, आम्ही आमची रूम बघतो, आम्ही तिकडे कुठेतरी घर बघतो आणि आम्ही तिकडेच राहतो, तू काळजी करू नको सत्या. तर आता सत्या म्हणतो की नाही नाही, मी तुम्हाला असं सोडणार नाही हे वाघमारे. तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघ सत्या, मला आता इथं राहणं काही शक्य नाही होणार, कारण की इथं राहणं म्हणजे आम्हाला खूप काही परिस्थितीला सामोरं जावं लागेल आणि आमचं घर नाही हे, आणि तुला तुझी खोली सोडून बाहेर कुठं राहावं लागेल, तू कुठं राहशील, त्यामुळं नको आहे आम्हाला. तर आता लगेच म्हणतं की नाही नाही, असं नाही करायचं. सत्या म्हणतो की तुम्ही इथेच थांबा वाघमारे, इथंच राहायचं, असं म्हणतो. तर आता मंजू म्हणते ठीक आहे. तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणत असतात की शेवटी नेबड घुसलीच घरामध्ये, मला ह्या नेबडचं आहे ना काहीतरी काटा काढावं लागेल. आणि आता ती म्हणत असते की काहीतरी करावंच लागणार आहे नेबडचं, असं म्हणत असते. तेवढ्यात आता लगेच इकडं जे सपनी आहे ती म्हणते की अहो मम्मी साहेब करता तुम्ही, पण काय करता मला सांगा ना, करून करून तरी तुम्ही काय करणार आहे, दुसरं काय करणार आहे सांगा बरं तुम्ही. अहो करायलाच काही नाही आपल्याकडे, आपण काय करणार आहोत. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला सांगू का, एक सांग आपण आहे ना ते घरी राहतात ना आपल्या घरी, त्यांच्याकडून आपण काम करून घ्यायचं आणि काम करून घ्यायचं. सत्यजित भाऊजी घरी नसले की सगळ्यांकडून काम करून घ्यायचं. तर आता लगेच ते म्हणते की तुझं पण बरोबर आहे, चल आपण तेच काहीतरी करूयात नाही तर मग. आणि ते म्हणतात की ठीक आहे चला आपण आता ते करूया, असं म्हणतात. तर आता लगेच मम्मी साहेबांना पण बरं वाटतं थोडंसं. आता इकडं मंजू आणि सत्या बोलायला गॅलरीमध्ये येतात आणि सत्या मंजूला म्हणत असतो वाघमारे काळजी करू नका, हा सत्या तुमच्यासाठी कुठं पण उभं राहील. मंजू म्हणते की सत्या हे बघ, तू हे जे करतोय ना ते नको आहे मला, कारण की योग्य नाही वाटत सत्या, मम्मी साहेबांना पण खूप वाईट वाटलं असेल, तू आम्हाला डायरेक्ट घरात घेतलंय त्यामुळे. तर आता लगेच सत्या म्हणतो की अहो एवढं आपल्या नात्यामध्ये होऊ शकतं ना. तर मंजू म्हणते की सत्या तुला एक क्लिअर करू का आत्ताच मी. सत्या म्हणतो काय क्लिअर करणार आहे वाघमारे तुम्ही. तर आता मंजू म्हणते की हे बघ सत्या, तुला आधीच सांगते मी आपल्या दोघांमध्ये काहीच नातं नाहीये, त्यामुळे तू माझ्यासाठी काही करू नको आणि काहीच नको, कारण की आता आपल्यात नातं काही नाहीये, मग का काही करायचं, तुला आधीच क्लिअर करून सांगितलं हे सगळं, त्यामुळे तू आमच्यासाठी काहीच करू नको, असं म्हणते. आणि मंजू आता घरात निघून जाते. सत्य तिच्या मागे येतो आणि म्हणतो वाघमारे माझं ऐकून घ्या ना. तर आता मंजूची आई म्हणते की का गं मंजू तुला एक बोलू का, बघ आम्ही घरामध्ये सुरक्षित राहू ग, पण तू आता बाहेर जाशील, तात्यासाहेबांची माणसं तुला अशी तशी थोडीच वाढणार आहे, तू काय करशील मग. तर आता लगेच ते म्हणतात की काय करशील म्हणजे. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा, मला काहीतरी मी बरोबर घेईल, मी पोलीस आहे स्वतः. तर आज सत्य म्हणतो का वाघमारे काळजी करू नका, मी तुमच्यासोबत राहील तिथे कायम, तुम्ही काळजी करू नका. तर आता लगेच मंजू म्हणते नाही सत्या, मी एक पोलीस आहे त्यामुळं मी माझी काळजी स्वतः घेऊ शकते. तर आंबरी म्हणते की हो दिदे, पण तू सुरक्षित राहिले पाहिजे का, आमचं काय आम्ही घरामध्ये सुरक्षित आहोत ते, असं म्हणत असतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.